नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय कच्च्या कैरीची एक वेगळी रेसिपी. आज आपण पाहतोय हिरव्यागार कच्च्या कैरीचा लालसुटूक केचप. एकदाच करून ठेवायचा आणि वर्षभर खायचा. चला तर पाहूया गोड आंबट तिखट चटपटीत हिरव्यागार कैरीचा लालसुटूक केचप. गोड आंबट तिखट चटपटीत लालचुटूक कैरीचा केचप करण्यासाठी इथे आपल्याला 1 किलो हिरवीगार कच्ची कैरी घ्यायची आहे. आणि कैरीची निवड करताना आपल्याला खूप आंबट कैरी घ्यायची नाही आहे. म्हणजे आपण लोणच्यासाठी जी राजापुरी आंबट कैरी वापरतो ना, तशी आपल्याला इथे वापरायची नाही आहे. आपल्याला तोतापुरीसारखी कमी आंबट कैरी वापरायची, म्हणजे साखर गूळ जे काही लागणार आहे ना, ते कमी लागेल. मार्केटमधून कैरी आणल्यानंतर ही कैरी आपल्याला तासभर थंड पाण्यात ठेवायची आहे, म्हणजे तिच्यातील उष्णता कमी होईल. त्यानंतर ही कैरी आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे तिला लागलेला सगळा चीक निघून जाईल. आणि त्यानंतर या कैरीची आपल्याला अशा पद्धतीनं सालं काढून घ्यायची आहे. आता ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे. त्यासाठी कैरीच्या बाठ्याकडील म्हणजे कोईकडील चारी बाजूंचा जो भाग असतो ना, तो सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि हे पहा, कोईच्या बाजूचा देखील सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता ही कैरी आपल्याला अशा पद्धतीनं चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घ्यायची आहे. परंतु आपल्याला खूप बारीक तुकडे करायचे नाही आहेत आणि खूप मोठेही ठेवायचे नाही आहे. मध्यम आकाराचे, साधारणपणे 1 इंच आकाराचे अशा पद्धतीनं आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. आपण दोन्ही कैऱ्या 1 इंच आकाराच्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेल्या आहेत. आता हे कैरीचे तुकडे आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याला लागलेला धूळ माती कचरा चीक जे काय असेल ना, ते निघून जाईल. यानंतर ही कैरी आपल्याला कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायची आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे कैरीचं भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. आणि मोठ्या आचेवर कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. ही कैरीच्या चटणीची रेसिपी करताना आपल्याला कुठेही अल्युमिनियमचं किंवा लोखंडाचं भांडं वापरायचं नाहीये. अल्युमिनियमचा धातू तर सर्वच पदार्थांमध्ये उतरतो आणि लोखंडाच्या कढईमध्ये कैरीतलं आम्ल उतरतो, कैरी काळी पडते आणि आपला पदार्थ लवकर खराब होतो. तांब्या पितळाची भांडी वापरली तर काहीच हरकत नाही, परंतु कलही केलेली. मोठ्या आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ जायची वाट पाहायची. जोपर्यंत कुकरची वाफ जाते तोपर्यंत आपल्याला या चटणीसाठी एक मसाला तयार करावा लागणार आहे. तो कसा करायचा ते आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला एखादं पॅन किंवा फोडणी पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा पिवळी मोहरी. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर तुम्ही मोहरीची डाळ वापरू शकता किंवा रेग्युलर मोहरीचा देखील तुम्ही वापर करू शकता. अर्धा चमचा काळी मिरी, पाव चमचा मेथीदाणे, 4-5 लवंगा, 4-5 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. जर तुम्हाला सुंठेचा वापर करायचा असेल तर 1 इंच सुंठ देखील तुम्ही वापरू शकता किंवा 1 चमचा सुंठ पावडर देखील वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिनिटभर या फोडणी पात्रामध्ये हलवत राहायचे, म्हणजे ते गरम होतील. आपले सगळे जिन्नस आकारानं बारीकच आहेत, त्यामुळे ते लगेच गरम होतात. या जिन्नसांमध्ये चुकून काही मॉइश्चर शिल्लक असेल तर ते उडून जाण्यासाठी आपण हे सगळे जिन्नस गरम करतोय. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. एवढं सगळं करेपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे वाफ गेली आहे. आता कुकर उघडायचं आहे. कुकर उघडल्यानंतर आपल्याला हे कैरीचं भांडं कुकरच्या बाहेर काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या कैरीला कसा पिवळा धम्मक रंग आलाय आणि ही कैरी शिजली सुद्धा अगदी मस्त. आता या कैरीच्या फोडी आपल्याला गरम असतानाच अशा पद्धतीनं कुकरच्या भांड्यामध्ये चमच्याच्या साह्यानं मॅश करून घ्यायच्यात. परंतु आपल्याला अगदी गाळ करायचा नाही, अर्धवट मॅश करून घ्यायच्यात. कैरीच्या फोडी अर्धवट मॅश करून झाल्यानंतर आता या कैरीच्या फोडी आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्यात. एवढं सगळं करेपर्यंत आपण भाजून घेतलेले गरम मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत. थंड झालेले सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची. म्हणजे आपल्याला अगदी बारीक पावडर करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची. हे पहा अशा प्रकारे. हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करेपर्यंत आपण अर्धवट मॅश करून घेतलेल्या कैरीच्या फोडी पूर्णपणे थंड झाल्यात. आता या थंड झालेल्या फोडी आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायच्यात आणि याची आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तर अगदी परफेक्ट आली आहे. आता बारीक केलेल्या कैरीच्या फोडींची प्युरी आपल्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये अथवा कढईमध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ग्लास म्हणजे साधारणपणे अर्धा किलो इतकी साखर घालायची आहे. आता ही साखर आपल्याला या कैरीच्या पल्पमध्ये चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्ही वापरलेली कैरी किती आंबट किंवा किती गोड आहे याप्रमाणे इथे साखरेचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं. आपण 1 किलो कैरी घेतली होती, त्यातील कोय आणि साल आपण काढली आहे, म्हणजे जवळजवळ 100 ते 125 ग्रॅम इतकं वजन कमी झालं आहे. म्हणजे हा जो पल्प तयार झाला आहे तो साधारणपणे 900 ग्रॅम इतका आहे.
म्हणजे 900 ग्रॅम कैरीच्या पल्पसाठी आपण अर्धा किलो इतकी साखर वापरतोय. साखर पल्पमध्ये व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला कढईवर झाकण ठेवायचे आणि ही कढई आपल्याला तासभर साखर विरघळण्यासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची. तासाभरानंतर झाकण काढायचं. कच्च्या कैरीच्या पल्पमध्ये घातलेली सगळी साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आपली कैरीची चटणी लवकर खराब होऊ नये, दीर्घकाळ टिकावी यासाठी आपण कैरीच्या फोडीमधलं सगळं पाणी आधीच व्यवस्थित निथून काढलं होतं. तुम्हाला आत्ता जरी हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल ना, तरी सुद्धा कालांतराने ते पातळ होणार आहे. आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची, गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला हे मिश्रण चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं. 1 मिनिटानंतर एकदा का कढई व्यवस्थित गरम झाली तर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला पातळ होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं, ढवळत राहायचं. मंद आचेवर 10 मिनिटं एकसारखं ढवळत राहिल्यानंतर मिश्रणाचा रंग बदललाय, टेक्स्चर बदललाय आणि मिश्रण थोडंसं पातळही झालंय. मिश्रण अगदी प्लेन दिसतंय आणि त्याला शाईन आली आहे, चकाकी आली आहे. आणखीन 2-3 मिनिटं हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर एकसारखं अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं, ढवळत राहायचं. मिश्रणातील सगळी साखर विरघळली आहे. मिश्रण अगदी पूर्णपणे प्लेन दिसतंय आणि मिश्रणाला हलकीशी उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली गरम मसाल्यांची पावडर आणि 5 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस या पल्पमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. पण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो ना, तोच चमचा इथे आपल्याला वापरायचा आहे. आणि चमच्यामध्ये मिरची पावडर आपल्याला शीग लावून भरायची नाहीये, तर सपाट भरायची. आपण काळ्या मिरीचा वापर केला त्यामुळे इथे आपल्याला तिखट लाल मिरची पावडर वापरायची नाहीये, तर रंगाचीच लाल मिरची पावडर वापरायची आहे. सगळे जिन्नस मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत, म्हणून पहा कसा लाल चुटूक रंग आलाय. आता कढईला लागलेलं सगळं मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. रंग आणि टेक्स्चर इतकं मस्त आलंय, कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की हा कैरीचा केचप आहे. कोणालाही तो टोमॅटोचा केचपच वाटेल. आणि कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आली आहे, धारदार, अजिबात मध्ये तुटत नाहीये. यालाच रिबन कन्सिस्टन्सी असेही म्हणतात. आपला केचप दिसायला तर खूप छान दिसतोय, परंतु याला अजून काहीच चव नाहीये. का बरं? तर अजून यामध्ये आपण मीठ कुठे घातलंय, म्हणून यामध्ये आपल्याला 1 चमचा सैंधव मीठ आणि 1 चमचा आपलं रेग्युलर मीठ घालायचंय आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. अर्थात मीठ आपल्याला अंदाजानं चव घेत घेत बेतानच घालायचं आहे. आपला कैरीचा केचप तयार झालेला. आता गॅस बंद करायचा आहे, कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि हा केचप आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. जर आपण कढईवर झाकण न ठेवता हा केचप पूर्णपणे थंड करून घेतला ना, तर मग यावर वरच्या भागावर साय धरेल. म्हणून आपल्याला झाकण ठेवूनच हा केचप पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. याला तुम्ही केचप, सॉस, चटणी किंवा जाम असं काही म्हणू शकता. आपला कैरीचा केचप पूर्णपणे थंड झालाय, तरी देखील पाहताय ना तुम्ही, याचा रंग, चव आणि कन्सिस्टन्सी अजिबात बदललेली नाहीये. शिवाय शाईन म्हणजे चकाकी देखील आली आहे. तयार झालेला कैरीचा केचप आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा आहे, खराब होऊ द्यायचा नाही आहे. म्हणून हा केचप आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. परंतु त्या अगोदर ही काचेची बरणी आपल्याला 2 दिवस कडक उन्हामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची, कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा केचप आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे. बरणीचं झाकण लावल्यानंतर ही काचेची बरणी आपल्याला एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवून द्यायची आहे. आपण या कैरीच्या केचपमध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे आपला हा कैरीचा केचप वर्षभर अगदी आरामात टिकतो. परंतु व्यवस्थित काळजी घेतली तर, म्हणजे आपण लोणच्याची घेतो अगदी तशीच. किंवा खबरदारी म्हणून तुम्ही यामध्ये 2 चमचे व्हिनेगर किंवा 2 लिंबांचा रस घालू शकता, म्हणजे खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. हा केचप आपण ब्रेडला लावून तर खाऊ शकतो, परंतु पोळी, थेपला, पराठा याबरोबर देखील याचा आस्वाद घेता येतो. म्हणजे जिथे जिथे आपण टोमॅटो सॉस, केचप यांचा वापर करतो ना, तिथे तिथे आपल्याला हा कैरीचा केचप वापरता येतो. आहे की नाही, नेहमीपेक्षा वेगळा आणि करायला सोपा आणि महत्त्वाचा म्हणजे केमिकल विरहित. मग तुम्ही सुद्धा कैरीच्या या सीझनमध्ये अशा प्रकारे हिरव्यागार कच्च्या कैरीचा लाल सुटूक, गोड आंबट, तिखट चटपटी कैरीचा केचप करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.